भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक इचलकरंजी मनपा तथा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय श्री तानाजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा। टीप साहेब परगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाहीत। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। गुरुवारी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पातळी 62 फूट झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नदीची इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट असल्याने पूर स्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। पाणी पातळीत वाढ झाल्याने पंचगंगा नदीवरील 56 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। तसेच नदीवरील लहान पूल बुडला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। याशिवाय शेळकेमळा येथील रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन इचलकरंजी महापालिका प्रशासनाने नदी परिसरात अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले आहे। पूरग्रस्त होण्याची शक्यता असलेल्या भागांवर सातत्याने नजर ठेवली जात असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तातडीने बचाव कार्य सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। दरम्यान नदी दुथडी भरून वाहत असल्याने पंचगंगा नदी परिसरात पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे। ही बाब धोकादायक असल्याने पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, सेल्फी किंवा छायाचित्रणासाठी पाण्यात उतरू नये, तसेच नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून परिस्थितींवर प्रशासनाकडून 24 तास लक्ष ठेवण्यात येत आहे।